नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 327वा सुमिरन का अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 65 ते 68. प्रथम आपण 65वा दोहा ऐकूयात. तेरे बिन जो जुल्म है मेरा हो या आकार, बिरद तुम्हारे नाम की शरण पड़े की लाज. तेरे बिन जो जुल्म है मेरा हो या आकार, बिरद तुम्हारे नाम की शरण पड़े की लाज. अकाज म्हणजे अकल्याण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे प्रभू, या माया मोहरूपी संसारात माझ्यावर सगळा अन्यायच झालेला आहे. त्यामुळे माझ्या जीवनात मला कोणतंच कल्याण दिसून येत नाही. तुमच्या नामाचा मोठेपणा आहे की जो भक्त तुझं नामस्मरण करतो त्याला तू भवसागरातून पार करतोस. म्हणून मी तुझं नामस्मरण करत आहे. तुला मी शरण आलेलो आहे. तूच माझी लाज राख. कबीर सांगतायत की माया जीवावर जबरदस्ती करते, त्याला आपल्या मोहाच्या जाळ्यात अडकवते. त्यामुळे जीव विषयांकडे आकर्षिला जातो. जीवाचे सर्व प्रकारे अकल्याणच होतं. भगवंतांचं ब्रीद काय आहे तर भगवंत नामधारकाची लाज राखतात, त्याला भवपार नेतात. भगवंत ब्रीदाला जागणारे असल्यामुळे कबीर सांगतात की मी तुला सर्व प्रकारे शरण आलेलो आहे आणि तुझं अखंड नाम घेत आहे. तेव्हा तू मला भवपार घेऊन जा, तुझ्या ब्रीदाला तू जाग. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जोर मायेचा चाले तुझ विना माझे रे अकल्याण, नामधारका रक्षिणे सदा ब्रीद तुझे तू जाण. जोर मायेचा चाले तुझ विना माझे रे अकल्याण, नामधारका रक्षिणे सदा ब्रीद तुझे तू जाण. पुढचा 66वा दोहा ऐकूयात. मुझ में गुण एक नहीं सुनो संत शिरोमणि, तेरे नाम प्रताप से पाऊं आदर ठार. मुझ में गुण एक नहीं सुनो संत शिरोमणि, तेरे नाम प्रताप से पाऊं आदर ठार. ऐकूयात. हे संत शिरोमणी स्वामीराया, माझ्या गरीबाची गोष्ट ऐका. माझ्यात एकही सद्गुण नाही. तुझ्या नामाच्या प्रभावानेच मला आदराचं स्थान प्राप्त होतं. म्हणून मी तुझा चिरकालपर्यंत ऋणी आहे. कबीर इथे नामाचं काय सामर्थ्य आहे ते सांगतायत. नामधारकाला समाजात आदराचं स्थान प्राप्त होतं. अर्थातच त्याचं कारण आहे नाम. नाम नाही घेतलं तर आदर मिळणारच नाही. कारण कबीर सांगतात की समाजात आदराचं स्थान प्राप्त होण्याजोगं माझ्यात काहीच गुण नाहीये. केवळ मी नामाच्या आधारे जगत आहे आणि त्यामुळेच मला समाजात आदराचं स्थान प्राप्त होत आहे. भक्ताने नेहमीच आत्मपरीक्षण करायला हवं, म्हणजेच आपले दुर्गुण दिसून येतील आणि तो सद्गुणांचा संग्रह करू लागेल. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. माझ्या ठाई गुण ना काहे ऐकावे सर्वानी, भगवंताचे नाम देतसे आदर सर्व ठिकाणी.
माझ्या ठाई गुण ना काही ऐकावे सर्वांनी भगवंताचे नाम देतसे आदर सर्व ठिकाणी. पुढचा 67वा दोहा ऐकूयात. और पुरुष सब कूप है तू है सिंधु समान मोहि टेक तुम नाम के सुनिए कृपा निधान. और पुरुष सब कूप है तू है सिंधु समान मोहि टेक तुम नाम के सुनिए कृपा निधान. कठीण शब्दांचा अर्थ. टेक म्हणजे टेकू किंवा आधार. दोह्याचा अर्थ. हे कृपानिधान सद्गुरु स्वामी ऐका. बाकी सर्व पुरुष विहिरीप्रमाणे आहेत, सीमित छोटे आहेत, त्यांच्याकडून काही आशा करताच येत नाही. आणि तुम्ही तर समुद्रासारखे विशाल अथांग आहात. म्हणून मला तर केवळ तुमच्या नामाचाच आधार आहे. नामाला मर्यादा नाही. जप, तप, तीर्थयात्रा वगैरे इतर साधने मर्यादित आहेत. त्यांची मजल एका ठराविक ठिकाणापर्यंतच आहे. परंतु सद्गुरूंनी दिलेलं नाम मात्र समुद्रासारखं अमर्यादित आहे. गुरूंनी कानात जो सबद सांगितला, नाम दिलं, त्याचं सामर्थ्य अपार असल्यामुळे कबीरांना गुरु प्रदत्त नामाचाच मुख्य आधार वाटत आहे. कारण नाम आणि भगवंत एकरूपच आहेत. भगवंत जसे कृपेचे निधान आहेत तसंच सामर्थ्य नामाचंही आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. इतर साधने कूप असते तू तर सिंधु समान आधार तव नामाचा मजसे ऐक कृपा निधान. इतर साधने कूप असते तू तर सिंधु समान आधार तव नामाचा मजसे ऐक कृपा निधान. पुढचा 68वा दोहा ऐकूयात. आसा बास जग फंदिया रहे उरध लपटा नाम आस पूर्ण करे सकल आस मिटी जाय. आसा बास जग फंदिया रहे उरध लपटा नाम आस पूर्ण करे सकल आस मिटी जाय. कठीण शब्दांचे अर्थ. बास म्हणजे सुगंध. पण या दोह्यासाठी या शब्दाचा अर्थ असा आहे विषय वासना. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सांसारिक आशांच्या फंद्यात सापडलेले जीव दुःख प्राप्त झाले तर ती आशा सोडून द्यायच्या ऐवजी उलट त्या फंद्यालाच लपेटून राहतात. परंतु गुरुदेवांनी केलेल्या नामोपदेशामुळे या दुःखातून सुटता येतं. मग दुसरी कोणतीही आशा राहतच नाही. सर्व आशा कायमच्याच मरून जातात. जीव आशेच्या मागून धावत असतो. एक आशा पूर्ण झाली तर दुसरी अपूर्ण राहिली तर ती आशाच धरून त्याचं भ्रमण चालू असतं. त्याला कळत असतं की आशा जीवाची खरी शत्रू आहे. तिचा त्याग केल्याशिवाय सुखप्राप्ती होणार नाही. परंतु तरीही आशेचा त्याग करायला तो काही धजत नाही. उलट त्या आशेलाच घट्ट पकडून राहतो. ज्ञानदेवांनी पोपटाचं उदाहरण दिलेलं होतं. पोपटांना पकडण्यासाठी जी नळी झाडावर टांगलेली असते ना, त्यावर पोपट बसला की ती गरगर गरगर फिरायला लागते. आपण पडू या भीतीने पोपट ती नळी आणखीनच घट्ट पकडून ठेवतो आणि परिणामी शिकाऱ्याच्या हातात सापडतो. तसाच
जीव आशेला घट्ट पकडून ठेवतो आणि मायेच्या जाळ्यात सापडतो. वास्तविक गुरूंनी जो शब्दोपदेश केलेला असतो तो शब्द, ते नाम घट्ट पकडलं तर सर्वच वासनातून सुटका होते. तेव्हा गुरूंनी दिलेलं नाम घट्ट धरावं, त्याचीच फक्त आशा करावी, असंच कबीर सांगतायत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबर आजचा हा भाग आपण इथे संपवूयात. आशा फास असे जीवाला, तरी जीवन सोडी आशा. सर्व ही आशा मिटतील जाने, ती एकची नाम आशा. आशा फास असे जीवाला, तरी जीवन सोडी आशा. सर्व ही आशा मिटतील जाने, ती एकची नाम आशा.